तर कोमल रोहिणी तुम्हाला माहितीच आहे, रोहिणी सबशिली काम करत नाही. आता कोमल करतो ती, आता कोमलच या दिमागात घातलं विचारतो धंदा करतोय तू मोकळी राहायची, कोमल करते पण रोहिणी सबशिली धंदा करत नाही. काय करसा आपण तरी. आता तिला वाटतं मला बाबूच होणार आहे कोमलची. नमस्कार. तर आता आम्ही आलेले घरी. तर आपण आता आज विषय करणार आईवरती. तर आई आता आई तुम्हाला माहिती आहे की आपल्या बाहेर व्हिडिओ केलेला आहे, तेवढी तुम्ही बघितला असेल की त्यांच्या घरात बाई लावायची काम आली. तर तेच माझं मत हेच होतं की बाई लावा, कारण की तुम्हाला तर माहिती आहे की सगळ्यांच्याच घरात हेवा देवा चालू असतो. देरान जेठाने मला घेवा देवा चालूच असतो. तू नाही केलं, मी नाही केलं, मी नाही केलं, तू नाही केलं. तसं तर मी 8 दिवस आले आईच्या घरी, मी सगळं त्याच्या घराचा ताल बघितला आणि सांगितलं मला की एखादी बाई सांग म्हणून कामाली. कारण की आईचे खूप हाल व्हायला कामासाठी. आई काय काय करेन, त्यात मेन म्हणजे परीच्या म्हणून कशी कमी राहते आणि आई कशी जास्त राहते, कारण की आईच्या अंगावर खूप येते. तर आई आता तुम्ही सांगा आई काय काय करीन. आई घरात पाहिन की लेकराला पाहिन की अजून आता कोमलची डिलिव्हरी होईल. आणि आता आपण कोमलला काहीच म्हणू शकत नाही, कारण ती लागल्या 9 महिन्याला. आधी तिचं दुःख थोडं काही नाही काही दुखत राहतं. काल तर दिवसभर झोपेलच होती. आता आज थोडीशी कुठून बसलेली आहे म्हणून काही वाटत नाही. पण ते तिला ते कसं ओ बा बर, तर तिला आपण काहीच म्हणू शकत नाही. तर राहिला रोहिणीचा प्रश्न. हे सगळ्याच्याच घरी असतं. तर रोहिणी सुद्धा आता आपण जीवाची बाई, तिला आपण काय म्हणू शकत नाही की तू काम कर म्हणून. पण माझं असं म्हणणं आहे, तिला आता काय दुसरा तिसरा महिना चालू असणार आहे तिला, तर तिनं होता होईल तिने जेवढं काम केलं तेल द्या की, तर होता होईल तिने जेवढं काम केलं तिच्यासाठी चांगलं आहे. की आता तुम्ही माझं ताई तुम्ही कोमलची साईड द्यायला, याची साईड तुम्ही हिला प्रकारात तसं काही नाहीये. कारण की मला सुद्धा माहिती आहे की बा जेवढं बाई समजा कमी दिवसात जेवढं काम करीन तेवढं बाईच्या शरीराला सुद्धा चांगले आणि बाळा सुद्धा साठी चांगले. तर अजून काही तिचं काही हे होईल नाही की अजून थोडंसं जास्त दिवस व्हायला म्हणून जेवढं काम केलं तेवढं चांगलं आहे तिच्या शरीरासाठी आणि बाळासाठी सुद्धा. तर मी गंमतच पाहिली त्यांची. तर रोहिणी सुद्धा काहीच काम करत नाही, कोमल सुद्धा काहीच काम करत नाही. आणि आपली आजीबाईचे चालू असतं 2-2, 3-3 भांडे धुणं. तर आजीला आपण काही म्हणू शकते, कारण की आजीचं वय व्हायले. आजी काय आजी 2-3 भांडे घासून जाऊन झोपून राहते. आजीला सुद्धा चांगलं लागत नाहीये. राहिला आईचा प्रश्न, तर आई काय काय करीन तुम्ही सांगा आता. आई दिवसभर चालू राहते आईचं. मी ना 8 दिवस गमतच पाहिली आईची. पण आता आई म्हणते करू तर मी काय करू. तर मग मीच ओंबाया सांगितलं, ओंबाया तू काय कर म्हणलं, एखादी बाईला भांडे भांडे आणि धुवून धुवायसाठी. कारण की घरात काय काम नसतं तुम्ही सांगा. तरी महालक्ष्मीसाठी मला मुद्दाम दादा बोलून गेले, दादा म्हणजे दोघी जणी काही करते म्हणजे तू ये म्हणे. कारण की आईची खूप पिटपिटा होतं, म्हणजे काय नाही काही चालू पाणी पडतं. महालक्ष्मी दादा तुम्हाला माहिती आहे किती करणं पडतो. तरी मी 8 दिवस राहिले, पण माझ्यातून काही शक्य आहे का. तर तुम्ही खूप जणांनी कमेंट केलं की ताई तू कोमलची डिलिव्हरी तर राह, कोमलची डिलिव्हरी. पण मग ते काही आपल्या हातचं नाही ना. जेव्हा पिकीन तेव्हा फुटीन अशी गोष्ट आहे. ते जेव्हा ती डिलिव्हरी होईल तेव्हा मला मी येईन. पण आता तसं काही होऊ शकत नाही, कारण की माझ्या घरी सुद्धा लेकर आहे. घरी सुद्धा करायला पाहिजे, कारण की सगळेजण वावर जातात, घरचं दारचं दोन्ही करणं पडतं मला सुद्धा. मी इकडलं करतो तिकडलं करतो म्हणून मी एकदम राहिले नाही मी. आणि त्यात आपला रुद्र सुद्धा आजारी पडला होता म्हणून. पण आता असं मला असं वाटतं की जेव्हा कोमलची डिलिव्हरी होईल तेव्हा त्याने एखादी बाई लावून घ्यायला पाहिजे धुणं भांड्यासाठी. कारण की बाळाचं खूप सारं काम असतं. धुणं भांडे लहान बाळाचं, अजून आता परी सुद्धा आहे. आणि अजून ते लहान बाळ झालं, त्या लहान बाळाचं करणं, बाळातींबाचा धंदा तुम्हाला माहिती, दिवसभर बाळातींबाचा धंदा चालतो. कारण खाणं पिणं लेकराचं करणं, अंग धुणं, कपडे धुणं, खूप सारं काम असतं. आणि माझ्या वेळेस जेव्हा मी रुद्रचक्ती गेली तेव्हा कोमल सुद्धा करू लागायची, आणि माझी सानू सुद्धा करायला होती, राणू सुद्धा करायला होती, म्हणून त्यांना काही तेवढं आठवलं नाही. पण आता कसं होईल आहे, कोमल सुद्धा आडेल सरेल बाई आणि रोहिणी सुद्धा, म्हणून रोहिणीला दोष देत नाही, कोमलला सुद्धा दोष देत नाही. पण जे सगळं करणं ते आईलाच करणं आहे ना. म्हणून माझं म्हणणं आलं की बा तुम्ही एखादी बाई लावून घ्या, जे करून आईला तुझा आराम पडेल. आणि अजून कधी ती अजून कोमलची डिलिव्हरी झाली आणि आई कधी बिमार पडली तर मग कसं करा. आणि कोमल तिच्या आईच्या घरी काही जाणार नाही, इथेच राहणार आहे. म्हणून माझं सुद्धा असंच मत आहे की आईने एखादी कामाला लावून घ्यायला पाहिजे, निदान 2-3 महिने करता सुद्धा. म्हणजे बाळ 3 महिन्याचं पुसतं, मग कसं 3 महिन्याचं बाळ झालं तर मग कोमलचं स्वतःच करू शकते आणि आईचं घरातलं करू शकते. आपण रोहिणीला काहीच म्हणू शकत नाही, कारण का ती पाहिली म्हणजे 2-3 महिने समजा उलट्या मग चालूच राहता. पण होतं आलं तिला सुद्धा माझं असंच म्हणणं आहे की तू कामधंदा करत जा, विचारे बसून नको राहत जाऊ, कारण की तुझ्या शरीरासाठी चांगलं आहे आणि तुझ्या बाळासुद्धा साठी चांगलं आहे. जेव्हा आता तू तिचं कर कोमलचं, तुझी डिलिव्हरी झाली की ती तुझं करीन, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि मी सुद्धा त्यांना तेच सांगितलं की तुम्ही एकामेकीचं करत जात जा, एकामेकीला तुम्ही दोघी जणी करसाल तर तुमच्याच फायद्यात राहसान. आज तू तिचं करू तर ती तुझं करीन. पण ते कसं म्हणताना या कारण ऐका या कारण सोडून द्या, असं रोहिणीचं सुद्धा आहे, कोमल सुद्धा. आपण काही एकीला दोष देत नाही, दोघीला दोष देतो.
तर असं काही चालू आहे त्यांच्या घरामध्ये. 8 दिवस राहिले मी, पण मी पूर्ण त्यांची चर्चा करून घेतली, कारण की कोमलचं लग्न रोहिणीचं लग्न झाल्यापासून मी तिथे राहिलेच नाही ना. पण आता 8 दिवस राहिले त्यांच्या दोघीची गंमत पाहिली मी ना. दोघीही धंदा करत नाहीये, सगळा पिटपिट आईवरतीच पडतोय. आई तरी कवरक करीन, तुम्ही सांगा आता. बिचारी दिवसभर चालू राहते, काय करतात, काय नाही काही काय नाही काही काय नाही काही. त्यांना दळण आणणं माहित नाही, त्यांना भाजीपाला आणणं माहित नाही, त्यांना किराणा आणणं माहित नाही. आणायचं खायचं ते सगळं खायचं घेऊन येतात. घरात काय काय लागतं सगळं आईलाच पाहिणं आलं. आई आणि दादा 2 मेन माणसं त्यांच्या घरातले, कारण की सगळं बाहेरचं दादा करताना घरातलं सगळं आईलाच करणं पडतं. आपण मला मार्केटमध्ये सामान सुमानासाठी ते खाय प्यायचं घेऊन येतात, दुसरं काहीच आणत नाही. जर आई कधी गेली तर आई मोजकं सामान सुद्धा आणते, घरात जे जे वस्तू लागतात ते सुद्धा आणते. पण आता जाऊ या गोष्टीवर काही आपण बोलणार नाही. दोघी जणी सारख्याच आहे, दोघी बी तशाच आहे. त्यांना नुसतं हिंडा फिरायला पाहिजे, बाकी काही नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कमेंट करा आणि त्यांना सांगा की खरं दादाबाई लाव म्हणून. आपली आजीबाई, तर आजीबाई तर माहिती तुम्हाला जुन्या काळातली आजीबाई आहे. आजीबाईचं असं म्हणणं आलं की बा नको आपल्या घरातलं काम आपणच करू. पण मग आजीला सुद्धा समजायला पाहिजे की आपली सून कौरक करी. बिचारीची पुरी जिंदगी काम करत गेली आणि अजून सुद्धा तिला कामच करणं पडायला लागलं. तर आता आजीचं काय आपण मनावर धरणार नाही. पण हो बा बर आण बाप्पा दाखवणं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या ओम भाईला मी सांगितलं, कारण हे रामबाईला सुद्धा सांगणं आलं की एखादी बाई लाव म्हणून कामाला, कारण की कामाला बाई लावली तर त्यांची सुद्धा खूप मदत होईल, बाकी दुसरं काही नाही. आपल्या आजीचं म्हणणं, आजी घरातली मेन माणसं, आजी दादा सांगते की भाऊ तू लावू नको कामवाली म्हणून. आजी सुद्धा व्हिडिओ बघते, आजीला सुद्धा सांगते मी की आजी तुम्ही शांत बसा आणि त्यांचं ते पाहून घेतील, तुम्हीच तर बसा आणि डिलिव्हरी झाली की आपल्या बाबूचं लक्ष ठेवा, दुसरं काही नाही. तर पाहू आता आपण काय करता काय नाही येतं. तसं तर एकदा तुम्हाला फोन लावलाच मी, सांगितलंच मी, तर तो मला म्हणे की आपण काय करू, सध्या नाही, पण कोमाची डिलिव्हरी झाली की आपण एखादी बाई लावूच म्हणे, कारण की आईला सुद्धा सपोर्ट होईल. पण नाही काही तर आई बाळात समजा स्वयंपाक, तिची मम्मी सुद्धा येणार आहे कोमलची डिलिव्हरी झाली की, तर नाही काही तर वरचे भांडे धुवून सुद्धा केले तर आईला खूप सहारा होईल, कारण की घरात स्वयंपाक करणं, घरात किती कामं असतात आणि त्यांच्या घरात थोडं 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 चालूच आहे. आता महाविश्वास सण झाला, आता लागेल पित्रपाठ झाले का अजून दुर्गादेवा बसतील, तर काही नाही काही नाही. आता काय सांग काय होतं काय नाही विचारेने. आणि तिचं तरी थोडं 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 थोडंच राहतं, पोटात दुखणं म्हणा, पाठीत दुखणं म्हणा, आणि 2 जीवाच्या बाईचं कारणच ते असतं. आता 9वा महिना लागले थोडंफार दुखून चालूच राहतं. म्हणून तिला तू माझं म्हणणं आहे तुम्ही काळजी घे बाई तू बी, आणि आईला सुद्धा दररोज सकाळ संध्याकाळ फोन लावते मी आणि विचारपूस चालूच असते माझी, काय झालं काय नाही, थोडंफार दुखतं की काय, जेवण करते काय. आणि आता मेन म्हणजे जाऊन 9वा महिन्याला जाऊन ती भाकर खाणं सुद्धा सोडून दिली, घास कुठला खाती आणि बसून राहते बिचारी. तिला सांगते मी तू पोटभर जेवत जाते, पण मला धकतच नाही. आणि काय करतात आपण तरी. बाकी रोहिणीचं काही टेन्शन नाही, रोहिणीचं चांगलं आहे, खाऊन पिऊन यायचे. फक्त एवढंच आहे तिला थोडसा शिल्लक झालं की उलट्या होतात, दुसरं काही कारण नाहीये. बाकी रोहिणीचं नॉर्मल आहे, पण आता कोमलची थोडी आता काळजी वाटायला लागली, कारण की शिजर होईल पहिल्यांदा डॉक्टरने सांगितलं नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. तर आता नॉर्मल होती की शिजर होती काय सांगा, आता पाहू आता. आणि अचानक तिचं 2 दात पोटात दुखलेलं आहे. तिच्या आईच्या घरी गेली तेव्हा सुद्धा तिच्या पोटात दुखलं होतं आणि आता सुद्धा तिच्या पोटात दुखलं होतं. आता 3ऱ्या खेपणी का डिलिव्हरी होती काय सांगा. आता 20 तारखेला बोलवलेलं आहे, काय जास्त दिवस राहिले, 4-5 दिवसच राहिलेले, म्हणजे 20 तारखेला ते डिलिव्हरी होऊन जाईल म्हणे. तर पाहू आता. आणि आता मी तर काही जाऊ शकत नाही, कारण की माझ्या घरी सुद्धा लेकर आहे, लेकरांना सुद्धा पाण्याला घरचं सुद्धा करणं आलं, तर मी डायरेक्ट बाळ झाल्यावरतीच जाईन बाळाला बघायला, तर काही जात नाही मी. हो बा हा. आणि आपल्या हृदयाची थोडी तब्येत थोडीशी हीच वाटायला लागली, पण आता नॉर्मल आहे, औषध देणं चालू आहे. आणि आता आम्ही दवाखाना सुद्धा केला, त्याचा म्हणून थोडा फरक पडलेला आहे त्याला. तर असं काय आहे व्हिडिओमध्ये, तर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज आपल्या मुंबईच्या याच्यात व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये जाऊन त्याला कमेंट करून सांगा की एखादी बाई लाव म्हणून, आईची खूप मदत होईल. घरात करायला खूप लागतं ना, आणि ते दिवसभर चालवायला वयाच्या मानाने नाही होत आपण म्हणतो. पण तर कोमल रोहिणी तुम्हाला माहितीच आहे, रोहिणी सपशिली काम करत नाही. आता कोमल करतो ती, आता कोमलच त्या दिमागात घातलं विचारतो धंदा करत जाय तू मोकळी राहायची, कोमल करते, पण रोहिणी सपशिली धंदा करत नाही. काय करसा आपण तरी. आता तिला वाटतं मला बाबूच होणार आहे, कोमलची दुसरी डिलिव्हरी, कोमल काही एवढं विशेष नाही, पण रोहिणी सुद्धा नवाईच हो बा हा काल अशी काय. तर रोहिणी सुद्धा आता नवाईच आहे, कारण तिचं सुद्धा पहिलेच बाळ आहे. यांच्या घरात खूप सारे म्हणजे असे एकदम खुशीचे दिवस यायला लागलेले, आणि काही दिवसांनी रोहिणी सुद्धा बाळ होणार आहे. आता पहिले कोमलच होणार आहे, मग रोहिणीच होणार आहे. तर आपलं असं म्हणणं आलं की बा तू काम करत जाय, पण ते ऐकायलाच तयार नाही. आता मी अजून कमेंट करून सांगता मला की ताई तू तिला फोन करून सांग. हो ना, हो ना, बघ ना तू
तुम्ही म्हणसाल ताई कमेंट करू, तू तिला फोनवर बोल, तू अशी काऊन सांगायला तुम्ही कमेंट करून मला विचारसा, तर काही फायदा नाहीये. आमने सांगा की तोंडावर बोला काहीच फरक नाही. या कारण ऐकणं या कारण सोडून देणं चालू आहे. म्हणून आता आपण इंटरेस्टच घेत नाही त्या गोष्टीचा, तर आपण काय कसं ऐकतच नाही. तर आणि तिला सांगितलं तर कोमल तरी ऐकते, पण रोहिणी काय ऐकत नाहीये. कारण की तिला वाटतं की मीच खूप हुशार आहे आणि मलाच खूप समजतं, असं तिचं म्हणणं आलेलं आहे. बाजू नको बाळा, जाऊ दे आता. तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, फेसबुक पासून फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.